खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे। मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कळंबोली येथील 4 जणांनी संगनमताने एकाचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले। त्यानंतर त्याचा मृतदेह सुखेडमधील विहिरीत आणून टाकला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। सोमनाथ कल्याण बोबडे वय 30 राहणार रोडपाली सेक्टर 20 कळंबोली तालुका पनवेल जिल्हा रायगड असे खून झालेले युवकाचे नाव आहे। या प्रकरणी बंडू बापू भिसे वय 49 राहणार कळंबोली मूळ राहणार दुधेबावी तालुका फलटण, विजय पोपटराव पवार वय 36 राहणार साखरवाडी मार्कडमळा तालुका फलटण, किरण विकास गायकवाड वय 27 मूळ राहणार होळ तालुका फलटण सध्या राहणार पंचम सोसायटी पुणे, श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे वय 25 राहणार चुरमापुरी तालुका अंबड जिल्हा जालना हल्ली राहणार धायरेश्वर संकुर रायकरमळा धायरी पुणे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी: मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कळंबोली येथील या चौघांनी संगनमताने सोमनाथ बोबडे याचा गळा आवळून खून केला। खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय बांधून मोटारीतून सुखेड तालुका खंडाळा गावचे हद्दीतील आहिरे खेंड येथे चोपडे वस्तीजवळ आबा जयवंत चोपडे यांच्या विहिरीच्या काठावर आणून त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून देऊन त्याच अवस्थेत त्याला विहिरीत ढकलून दिला। दरम्यान सुखेड हद्दीत आहिरे खेंड येथील विहिरीत शुक्रवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह लोणंद पोलिसांना मिळून आला होता। घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर, फलटणचे पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी भेट देऊन पाहणी केली। तपासात सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांची मोटार निष्पन्न झाली। त्यानुसार मिळालेल्या माहितीवरून संशयितांना पुणे व साखरवाडी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे। कळंबोली येथील मुख्य संशयिताने त्याच्या साखरवाडी व पुणे येथील मित्रांच्या सहकार्याने संगनमताने हा खून करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली। कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, शिवाजी जायपत्रे, रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ संकपाळ, पारितोष दातीर, रोहित हेगडे, पोलीस उपनिरीक्षक रोहित मच्छिंद्र हेगडे यांनी संदर्भाची फिर्याद दिली आहे।